पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून राज्यात 6 ठिकाणी पंतप्रधानांच्या प्रचारसभा होत आहेत। वर्षानुवर्ष ज्यांच्यावर अन्याय झाला त्याचं प्रायश्चित्त म्हणून आरक्षणाला अधिकाधिक बळ देणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। ते आज सोलापुरात महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते। आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधक दिशाभूल करत असल्याचंही ते म्हणाले। आरक्षणासाठी मोठे निर्णय घेण्याची तयारी असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं आहे। जितकी देता येईल तितकी ताकद आरक्षणाला देऊ असं त्यांनी सांगितलं। आरक्षणातला मोठा वाटा अल्पसंख्याकांना द्यायचा काँग्रेसचा डाव आहे। यासाठी त्यांना अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण कमी करायचं आहे असा आरोप मोदी यांनी केला। कांग्रेस और इंडिया गाड़ी वाले पूरी तरह बौखला गए हैं, इसलिए लोग लगातार झूठ फैला रहे हैं। संविधान बदल देंगे, आरक्षण खत्म कर देंगे। मैं पहले ही कह चुका हूं कि अगर आज खुद बाबा साहब आंबेडकर चाहे तो बाबा साहब आंबेडकर भी आरक्षण खत्म नहीं कर सकते हैं। मोदी का तो सवाल ही नहीं उठता है। सैकड़ों सालों के साथ जिनको अन्याय हुआ, हमारे पूर्वजों ने पाप किए होंगे, मेरे लिए ये प्रायश्चित का अवसर है और इसलिए आरक्षण को जितनी ताकत मैं दे सकता हूं, मैं देने के लिए कमिटेड हूं। काँग्रेसने समाजाचा विकास होऊ दिला नाही, देशाचा विकास केला नाही, त्यांच्याकडे देशाच्या विकासाची ध्येयदृष्टी नाही। दुसरीकडे भाजपनं देशाला आणि समाजाला जोडण्याचं काम केलं। शेवटच्या घटकाच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या असं ते म्हणाले। सरकारला वंचितांच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत। मी गरिबांच्या खाल्ल्या मिठाला जागत त्यासाठी काम करून त्यांचं ऋण फेडत आहे। माझ्यासाठी मतदाराआधी देशाचा नागरिक महत्त्वाचा आहे असं त्यांनी सांगितलं।